श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री सद्गुरु रामचंद्राय नमः, श्री गुरुभ्यो नमः। श्री नवनाथ भक्ति कथासार अध्याय 12। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री सद्गुरु रामचंद्राय नमः, श्री गुरुभ्यो नमः। ग्रंथकर्ते अध्यायाच्या सुरुवातीला भगवंताची स्तुती स्तवन जय जयकार करतायत। मदनाचा पिता असलेला आनंद अवतार धारण करणारा हे भगवंता, तुझा जय जयकार असो। तरी आता ग्रंथाची रसभरीत कथा पुढं सांगण्यासाठी तुम्ही माझ्या बुद्धीला चालना द्या, असं ग्रंथकर्ते विनंती करू लागलेले. पाठीमागच्या 11व्या अध्यायामध्ये मच्छिंद्रनाथ स्त्री राज्यामध्ये गेले. त्याच्यानंतर जालिंद्रनाथाचा यज्ञकुंडामध्ये जन्म झाला. त्यांना पश्चाताप झाला आणि ते पर्वताच्या दरीमध्ये निघून गेले. तिथं अग्नी प्रगट झाला. अतिशय प्रेमानं जालिंद्रनाथांना अग्निदेवानं मांडीवरती बसवलं आणि जन्मकथा सगळी सांगितली. इतकी कथा 11व्या अध्यायाची समाप्ती होत असताना आपण ऐकलेली आहे. तरी सावधानपणानं श्रोते आपण सगळेजण बसलेले आहात, तरी कथा सावधपणानं ऐकावी अशी विनंती ग्रंथकर्ते करू लागलेले आहेत. तेव्हा अग्निदेवानं सर्व जालिंद्रनाथाच्या जन्माची कथा जालिंद्रनाथांना सांगितली आणि म्हणू लागली, हे बाळा, तुझ्या अंतःकरणामध्ये कोणती कामना निर्माण झालेली ती मला सांग. तुझं कामनारहित मन कर आणि जे हित आहे ते हिताचं गुज तुम्हाला सांग. त्यावेळेला जालिंद्रनाथ म्हणू लागले, हे ताता, हे पिताश्री, या नरदेहाची प्राप्ती झालेली आहे. तरी या नरदेहाचं सार्थक करावं असं मला वाटतंय. आणि म्हणून जसं एखादा पाण्याचा कुंभ आहे, पण त्याच्यामध्ये जर पाणी असलं तरच ते साजेसं दिसतं, आणि तोच घट जर फुटला गेला तर ते पाणी साऱ्या जमिनीवरती पसरलं जातं. आणि मग या मनुष्य जन्म प्राप्त झालेला असताना सुद्धा दुर्लभ नरदेह प्राप्त झालेला आहे, पण उगाच जन्माला यायचं आणि मरायचं. भाडाईत असा भाड्याचा बैल असावा तसा व्यर्थ शीन आयुष्यभर घालवायचा, हे काहीही ताता मला बरोबर वाटत नाही. या त्रिभुवनामध्ये सत्ता प्राप्त होईल आणि चिरंजीवी पद प्राप्त होईल. लोक म्हणतील की जालिंद्रनाथ झाला पण मेलेला नाही ऐकला, असं चिरंजीव पद या देहाला प्राप्त व्हावं असं अग्निदेवाने ऐकलं. मान डोलावली गेलेली आहे आणि म्हणू लागले, धन्य बाळा, तुझं ज्ञान आहे. तू लहान आहेस पण तुझं ज्ञान मात्र खूप अगाध असं मोठं आहे. आणि मग अग्निदेवाने जालिंद्रनाथांना खांद्यावरती घेतलं आणि जिथं दत्त महाराज आहेत त्या दत्त महाराजांच्या जवळ जाऊन पोचलेले आहेत. त्यावेळेला अत्रिनंदन दत्त महाराजांना पाहून अग्नीला अतिशय हर्ष झालेला आहे, आनंद झालेला आहे. आणि मग पुढं अग्नी झालेला आहे. दत्त महाराज उठलेले आहेत. दोघांनी एकमेकांना आलिंगन दिलं आणि म्हणू लागलेले, दत्त महाराज म्हणू लागले, हे माझ्या दैवता, सूर्यासारखा तेजस्वी आणि कोणती कामना धरून तू माझ्याकडे आलेले आहेस. त्यावेळेला जसं एखादा भुकेलेला माणूस असावा आणि त्याला कामधेनू त्याच्याजवळ यावी, अंधाराचं वेष्टन पडावं आणि एवढ्यामध्ये उजेड पडावा, लाईट यावी, लख प्रकाश पडावा, मृत्यूच्या समयी अमृत प्यायला मिळावं, तशी परी येथे झाली. आळशावरती गंगा ओळली गेलेली आहे. गंगेने कृपा केली आणि मग दोघंजण शेजारी बसलेले एकमेकांना वर्तमान पुसू लागले. आणि मग दत्त महाराज विचारू लागले, हे अग्निदेवा, हा कुणाचा मुलगा आहे? हा पंचबाण महादेवांच्या हृदयातला असावा. असा अतिशय सुंदर तेजस्वी दिसू लागलेला आहे. शिवदेहीचा काम जो मदन, तोच धन केला आणि तोच
मदन मी आपल्या गर्भामध्ये साठवून ठेवला होता. मग त्या गर्भाला भद्रवाराजाच्या यज्ञकुंडामध्ये मी प्रगट केलं आणि तुमचा सूत तुमचा मुलगा म्हणून तुम्ही याचं संगोपन करा. तुम्ही आता याला अनुग्रह द्या, याला सनात करा, याला चिरंजीव करा, याला कधीही मृत्यू येऊ नये. पहिल्यांदा देव जो आहे, महादेव आहे, त्या महादेवाच्या वीर्यापासून माझ्या जठरामध्ये हा जन्माला आलेला आहे. हा अयोनी संभव आहे आणि म्हणून अमृताची रास असावी, तशी संजीवनी याला प्राप्त व्हावी. निर्भयपणानं यमसदनाला यमापाशी याला जाता यावं. तूप आणि साखरेची मिठी पडावी. त्यावेळेला कोण नको म्हणेल. चंद्र सूर्याची भेट व्हावी. मग उजाडाला काय कमी आहे. त्याप्रमाणे महादेवांनी जाळलेला हा मदन माझ्या गर्भामध्ये माझ्यामध्ये साठवलेला होता. त्याच्यामध्ये अंतरिक्ष नारायणांनी संचार केला आणि मग त्या महात्म्याचे वर्णन काय करावं. अगोदरच 52 कशी सोनं आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती कस्तुरीचा जडावा द्यावा. जडित अशी रत्न सुडाळपणानं अतिशय कोंदट अशी दिसतात. आधीच मलयगिरी चंदन असावा आणि त्याच्यानंतर हरणाच्या बेंबीतली मृगमध जी कस्तुरी आहे ती कस्तुरी त्याच्यामध्ये ओतावी. मग शृंगाराला काय कमी आहे. ती उटी लावायला कोण नको म्हणेल. तशी अवस्था इथं झालेली आहे. जालिंद्रनाथ हा या पृथ्वीतलावरती क्रांती सूर्य ठरेल. हे सूर्य, हे अग्निदेवा, तुझी रसाळवाणी आहे. त्या रसाळवाणीतून अमृताचा वर्षाव झालेला आहे आणि त्याच्यामुळं चातकाचं मन तुष्ट व्हावं तसा मी प्रसन्न आहे. आणि म्हणून दत्त महाराज म्हणू लागले, हे अग्निदेवा, तुझ्या मनातली इच्छा आत्ताच मी पूर्ण करीन. तुझ्या मनातला काम पूर्ण करीन. 12 वर्ष या जालिंद्रनाथाला माझ्यापाशी ठेवा अवश्य म्हणून. अग्निदेव, आपणच याचं रक्षण करते आहात. आपणच याच्या डोक्यावरती वरदानाचा हात द्यावा. आणि मग तुम्ही ते सुपात्र केलं. तुम्ही जर आशीर्वाद दिला तर मग त्याचं वर्णन काय करावं. मग ते सुपात्र पाहिलं गेलेलं आहे. दत्त महाराजांनी जालिंद्रनाथांना मांडीवरती घेतलं आणि सर्व कला सांगू लागलेले आहेत. अशा पद्धतीनं कृपेची नवाळी झालेली आहे. प्रत्यक्ष दत्त महाराजांची कृपा झालेली आहे. वरदानाचा हात जालिंद्रनाथाच्या डोक्यावरती ठेवलेला आहे. कानामध्ये कान मंत्र दिलेला आहे. त्याच वेळेला जे अज्ञान आहे ते अज्ञान एका क्षणामध्ये संपून गेलं. हे ब्रह्म विश्व सगळं ब्रह्म दिसू लागलं. अहम ब्रह्मास्मी, मी म्हणजेच ब्रह्म आहे अशी अवस्था झाली. आणि मग चराचराजी स्थावर जंगम हे सनातन रूप ब्रह्मरूप दिसू लागलं. असा स्वतंत्र विचार झालेला आहे. आणि मग दत्त महाराजांना नमस्कार करून अग्निदेव अदृश्य झाले. दत्त महाराज आणि जालिंद्रनाथ पर्वताच्या वरती चढले गेलेले आहेत. आणि दृश्यादृश्य सर्व विद्या ज्या आहेत त्या विद्या दत्त महाराज जालिंद्रनाथांना दाखवू लागलेले आहेत, देऊ लागलेले आहेत. आणि भागीरथी नदीला जालिंद्रनाथाला दररोज स्नानाला नेऊ लागले. विश्वेश्वर महादेवाचं दर्शन घेऊ लागले. तिथून पांचाळेश्वराच्या ठिकाणी भिक्षा, पांचाळे भोजन, कोल्हापुरामध्ये भिक्षा मागायची आणि मातापुरामध्ये म्हणजे माहूरगडामध्ये निद्रा करायची. असा 12 वर्षाचा नियम नाना अस्त्रासहित विद्येचं भांडार जे आहे ते जालिंद्रनाथांना दत्त महाराजांनी दिलं. जालिंद्रनाथाचं दास्यत्व पाहिलं आणि दत्त महाराज प्रसन्न झालेले आहेत. सर्व विद्यारत्न जालिंद्रनाथांना दिली. वाऱ्याचं अस्त्र दिलं, पावसाचं अस्त्र दिलं, अग्नीचं अस्त्र दिलं,
धुराचं अस्त्र दिलं, वात आकर्षण अस्त्र, काम अस्त्र, पर्वत अस्त्र सर्व शिकवली गेलेले आहेत. त्याच्यानंतर वज्रास्त्र शिकवलेलं आहे, वासव शक्ती अस्त्र शिकवलेलं आहे, नागास्त्र शिकवलेलं आहे, गरुडाचं अस्त्र प्रतापशक्ती असलेलं ते शिकवलेलं आहे, मोहनास्त्र सांगितलं, निर्वाणादी संजीवनी अस्त्र शिकवलेलं आहे, रुद्रास्त्र सांगितलं, प्रलयाग्नी सांगितला, विरक्तास्त्र सांगितलं, कामासनी अस्त्र मोहनास्त्र सांगितलं, दानवाचं अस्त्र शिकवलं, देवाचं अस्त्र शिकवलं, काळाचं अस्त्र शिकवलं, यमादी दमाचं अस्त्र शिकवलं, स्तवनाचं अस्त्र शिकवलं की ज्या योगी करून हे ब्रह्मांड जिंकू शकेल असं कार्तिकास्त्र, ब्रह्मास्त्र, विभक्तास्त्र, जारणास्त्र, शापास्त्र, मरणास्त्र अशी शस्त्र अस्त्र सर्व दिलेले आहेत, सर्व शिकवली. 12 वर्षाचा काळ पूर्ण झालेला आहे. सर्व अस्त्रामध्ये शास्त्रामध्ये नाथ हे प्रवीण झाले आणि मग आयुष्य भविष्य जाणलं गेलेलं आहे. सर्व विद्या निरूपण केलेले आहेत. रसायन, किमयागार, वेद, व्याकरण याच्यामध्ये निपुण केलं गेलेलं आहे. नाटक, संगीतकार, स्वर गंधर्वला लाजविल असे स्वर शिकवले गेलेले आहेत. ज्योतिषशास्त्र सांगितलेलं आहे, सहाय्यकशास्त्र, शरसंधान कसं करावं, कोकशास्त्र त्याचा मारा कसा करावा, कामुक, दंडगुण, त्याच्यानंतर चर्मवाद्य कसं वाजवावं ही सर्व शिकवली गेलेली आहेत. पाण्यामध्ये कसं पोहावं, चातुर्य कविता कशी करावी, वैदिक रत्नलक्षण संहिता सांगितलेलं आहे, ब्रह्मज्ञान सांगितलेलं आहे. ब्रह्मज्ञानामध्ये जालिंद्रनाथांना निपुण केलं आणि अशा पद्धतीनं कळाकुसरीनं सद्विद्येचं भांडार हे जालिंद्रनाथ पूर्णपणे प्राप्त झालेले आहेत. याच्यानंतर पुढं दैवतांची आराधना केली आणि त्या दैवतांच्याकडून जालिंद्रनाथांच्या डोक्यावरती वरदानाचा हात दिलेला आहे. आणि मग अग्निदेव आहे, त्या अग्निदेवाचं स्तवन केलं. पुढे तो प्रत्यक्ष अग्निदेव उत्पन्न झालेला आहे. जालिंद्रनाथांना सद्विद्या दिलेले, अपार असं रत्न प्राप्त झालेले आहेत. सर्व शस्त्र अस्त्र विद्या प्रवीण जालिंद्रनाथ झालेले आहेत. हे अग्निदेवांनी पाहिलं आणि मग अतिशय आनंद झालेला आहे. मान डोलावू लागलेले आहेत आणि मग म्हणू लागले की एक आराधना उरली गेलेली आहेत. सगळी दैवत यांना प्रसन्न करून द्यावी आणि या जालिंद्रनाथाला वरदान द्यावं. तरी सगळ्या दैवताशी जालिंद्रनाथांना नेऊन भेटवा, हे बोल स्वीकारा आणि त्यांच्याजवळ बसवून सर्व दैवतांना यांना आशीर्वाद द्यायला लावा असं अग्निदेवाला दत्त महाराजांनी सांगितलं. आणि मग अग्निदेवाने जालिंद्रनाथांना खांद्यावरती घेतलेलं आहे. या त्रिभुवनामध्ये फिरले, जेवढी जेवढी दैवत आहेत त्या दैवतांच्या जवळ गेले आणि त्या दैवतांचा जो आशीर्वाद आहे तो आशीर्वाद जालिंद्रनाथांना दिला. पुन्हा कोणकोणत्या दैवतांचा आशीर्वाद दिला हे जर सांगत बसलं तर पुन्हा तीच दैवत ग्रंथ हा वाढला जाईल. आणि म्हणून पूर्वी मच्छिंद्रनाथासाठी जी जी दैवत होती नागपत्र अश्वत्थाच्या ठिकाणी, सूर्यकुंडाच्या ठिकाणी, तेच सर्व दैवत प्रसन्न झालेले आहेत. आणि मग अग्निदेवासाठी जालिंद्रनाथांना वरदान दिलेलं आहे. 52 वीरासहित जळदेवता पाताळभुवनी नाथ तितक्यातही त्या सर्वांनी वरदान दिलं. आणि मग ती सगळी दैवत सांगू लागली, या जालिंद्रनाथांना तुम्ही आता तपाला बसवा म्हणजे सिद्धी प्राप्त होईल. असं अग्निदेवांनी ऐकलं. बद्रिकाश्रमामध्ये आले. 12 वर्षाचा नियम केला. लोखंडाचा खिळा रवलेला आहे, त्याच्यावरती डाव्या पायाचा अंगठा ठेवला आणि त्या लोहकंटकावरती उभा राहून वाऱ्याचा आहार श्रवण करून मुखामध्ये राम 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 असा नामाचा जप चालू आहे. ब्रह्माकडं दृष्टी लागली गेलेली आहे आणि ते आचाट तप पाहिलं जालिंद्रनाथाचं.
अग्निदेव मान हलवू लागलेले आहेत. आणि मग अग्निदेव स्वतः तिथून निघून गेले. ब्रह्मा विष्णू महेश्वर आणि अपार दैवत तप पाहिलं गेलेलं आहे स्वस्थानाला निघून गेले. बद्रिकाच्या श्रमाच्या ठिकाणी बद्रीनाथ ते वेळोवेळी येऊ लागलेले आहेत आणि त्या जालिंद्रनाथांची चौकशी करू लागलेले आहेत. तिथं मग सर्व दैवतांना बद्रिका केदारनाथांनी महादेवांनी 3 रात्र ठेवून घेतलं. सर्व भविष्यकथन सांगितलं गेलेलं आहे. आणि मग ब्रह्मतनया सरस्वती 12 वर्षाची दिव्य मूर्ती तिनं शृंगार केलेला होता. आणि तिचं मुख पाहिल्याच्या नंतर असं वाटत होतं की प्रत्यक्ष पवित्र अशी पूर्ण चंद्र उमटला गेलेला आहे. त्या पूर्ण चंद्राचं वेष्टन झालेलं आहे. आणि मग सर्व शृंगार तिनं घातला गेलेला आहे. नक्षत्राची माळ असावी असा शृंगार घातलेला आहे. अपार रत्न आहेत खांद्यावरती, दंडावरती वेगवेगळी नक्षत्रासारखी. आणि तिनं साज शृंगार केलेला आहे. चोळीचं वेष्टन हे अतिशय सुंदर आहे. चंद्र असावे, त्या चंद्राच्या पूर्ण तेजासारखं तिचं ते स्वरूप दिसू लागलेलं आहे. सिंहाची कंबर लहान असावी, त्या सिंहाप्रमाणे बारीक कंबर आहे. जानू गुडघे मांड्या ह्या कर्दळी स्तंभासारख्या सरळ पोटऱ्या आहेत. गजगामिनी आहे, हत्ती सारखी डुलत चालणारी. त्या मुलीला पाहिलं गेलेलं आहे. आणि त्याच वेळेला ब्रह्मदेवाच्या मनामध्ये काम उत्पन्न झाला, कुबुद्धी संचरली गेली. आणि त्याच वेळेला तो काम उन्मत्त झाला. सरस्वतीच्या पाठीमागे पळू लागला. आणि धावता धावता ब्रह्मदेवाचा वीर्यपात झाला. वारा सुटला गेलेला आहे. आणि त्याच्यातलाच एक वीर्याचा थेंब हिमाद्रीच्या अचाट अशा वनामध्ये एक दिग्गज झोपलेला होता. आणि त्या हत्तीच्या कानामध्ये ते बिंदू रेत जाऊन पडलं. आणि त्या रेतामध्ये जीव व्यक्त झाला. आणि तिथं नवनारायणापैकी एक नारायण, प्रबुद्ध नारायण त्यांनी संचार केला. पण त्याला पुष्कळ दिवस लोटून गेलेले होते. 4 युग प्रमाण झालेली होती. पण तो चिरंजीवी असल्यामुळं त्या जीवदशेला प्राप्त झालेले होते त्या हत्तीच्या कानामध्येच होते. अष्टदिशेला 8 दिग्गज असतात. आणि त्याच्यातलाच एक दिग्गज, त्याच्यातलाच एक हत्ती त्या घोर अशा वनामध्ये हिमाद्रीच्या पर्वतामध्ये झोपलेला होता. प्रबुद्ध नारायण विख्यात अवतार दीक्षा घेण्यासाठी देहस्थित झालेले आहेत. त्या हत्तीच्या कर्णविवरामध्ये कानामध्ये शोभीत असा त्यांनी प्रवेश केला. बालतनू बाल सूर्यासारखी हरीचा अवतार आहे. आणि तोच जालिंद्रनाथांनी शिष्य करून या पृथ्वी तलावरती वावरावं. कानामध्ये त्याचा जन्म झाला म्हणून त्याचं काणिमनाथ ठेवावं असं शिववचन आणि अग्निदेवाला सांगितलं गेलेलं आहे. त्यावेळेला म्हणू लागले, बरं झालं महाराज, आपण एवढी सर्व पूर्ण कथा सांगितली गेलेली आहे. तो हत्ती कसा विदारावा, त्या हत्तीतून त्या बालकाला बाहेर कसं काढावं तेवढं मला सांगा. आणि जी काही गोष्ट उदयाला आणली तेवढी प्रत्यक्ष करून दाखवा. जसं हा सूर्य आणि हा जयद्रथ असं श्रीकृष्ण भगवंताने अर्जुनाला सांगितलं होतं तसंच दाखवा. फार उत्तम झालं. माझ्या तान्हुल्याला एक शिष्याला रक्षकाला निर्माण केला. तरी कृपा करून ते जे गजस्थान आहे तो हत्ती कुठं झोपलेला आहे तेवढं हे पार्वतीपती महादेवा आपण मला दाखवा. असं म्हटल्याच्या नंतर महादेव, अग्निदेव आणि जालिंदरनाथ तिघही त्या उत्तर दिशेच्या बाजूनं जाऊ लागलेले आहेत. चंद्र सूर्यासारखं तेज आणि त्याच्यामध्ये अग्नी तिसरा आहे.
एक जालिंद्रनाथ, एक महादेव आणि अग्नी, एक रुद्र, एक विष्णू आणि तिसरा ब्रह्मदेव, त्या चंद्राचळ, द्रोणाचळ, मंद्राचळ असे 3 पर्वत असावे, एक शुक्र असावा, एक बृहस्पती असावा आणि त्याच्यानंतर एक कच असावा. अमृत संजीवनीसाठी, अमर होण्यासाठी जसं कच असावा, एक परीस असावा, एक चिंतामणी असावा आणि तिसरा प्रतापखानी असावा, असे त्रिवर्ग महादेव, जालिंद्रनाथ आणि अग्निदेव तिघही त्यांनी हिमाद्री मध्ये प्रवेश केला. त्या हिमाद्री पर्वताच्या शेवटी दिग्गज जो तो 8 दिशेला 8 हत्ती आहेत आणि त्याच्यातला एक दिग्गज महान विक्राळ स्थूळवट पर्वतासारखा त्याचा देह आहे आणि तोच महादेवांनी पाहिला. म्हणू लागले, हा हत्ती अतिशय तीव्र आहे, तो पृथ्वी तलावरती स्थिर नाही, याला जर सावध केलं तर तो मात्र या पृथ्वी तलावरती हैदोस घालील आणि मग तो काही स्थिर राहणार नाही. याच्यासाठी काहीतरी युक्ती करावी लागेल. त्यावेळेला मग जालिंद्रनाथाने तीव्र युक्तीनं सांगितलं की हे महादेवा, हे उमावर माझ्या मस्तकावरती अत्री सूत दत्त महाराजांचा आशीर्वाद आहे, त्यांचा चमत्कार आता पहा. हे ब्रह्मांड जरी तीव्र झालं आणि हे ब्रह्मांड जरी घुसळलं गेलं तरी हा जो हत्ती आहे, या हत्तीला मी शांत ठेवीन. प्रलय काळ, कृतांत काळ जरी उद्भवला गेला तरी सुद्धा हा हत्ती जाग्यावरचा हलणार नाही, अशी अवस्था मी याची करीन. चक्रीवादळ सुटलं तरी सुद्धा याची गती मी कुंठित करीन. सूर्याचा रथ जरी कोट्यावधी गिरट्या घेऊ लागला आकाशामध्ये तरी सुद्धा मी या हत्तीला शांत ठेवीन. ब्रह्मांड जिंकण्यासाठी या हत्तीला मी स्थिर ठेवीन, एका जागी ठेवीन. आता माझा आपण चमत्कार पाहावा, असं जालिंद्रनाथ म्हणू लागले. मग त्यांनी आपल्या काखेतील झोळीमध्ये हात घातला. झोळीमधील भस्म काढलेला आहे आणि त्या भस्मावरती मंत्राचा जप करू लागलेले आहेत. जालिंद्रनाथांनी मोहनास्त्राचा जप केलेला आहे आणि मोहनास्त्र जप पूर्ण झाल्याबरोबर ते सोडलं गेलेलं आहे. मोहनास्त्राच्या पाठीमागं पवित्र असं स्पर्शास्त्र सोडलेलं आहे आणि मग शुद्ध मंत्र जपून भस्म आकाशामध्ये टाकलं गेलेलं आहे. त्याच वेळेला ते अस्त्र व्यक्त झालं. तीव्रपणानं असलेला तो हत्ती शांत झालेला आहे. 4 पाय जमिनीवरती पसरलं गेलेला आहे आणि निवांत तो हत्ती पडलेला आहे. आणि मग अग्निसहित महादेवांना जालिंद्रनाथ म्हणू लागलेले आहेत, तुम्ही आता इथं स्वस्थ चित्तानं राहा, मी हत्तीपाशी जातो आणि काणिपनाथाला घेऊन येतो, असे म्हणून महादेवाने सांगितलं. अवश्य. मग जालिंद्रनाथ तिथून निघाले, हत्तीच्या जवळ आले. मोहनास्त्र अतिशय प्रतापवंत होतं. ते हत्तीला संचरलेलं होतं, भिनलेलं होतं आणि त्याच्यामुळं हत्ती अतिशय शांत असा पडलेला होता. त्याच वेळेला हत्तीच्या जवळ जालिंद्रनाथ आलेले आणि आदरयुक्त अंतकरणानं बोलू लागले, म्हणू लागले की हे धीरवाण, तुझ्यासारखा धीरपणा कोणाजवळच नाही, तुझ्यासारखा महान कोणी नाही. तू या कानामध्ये दिव्यरत्न म्हणून महासिद्धीनं तुझी निर्मिती केलेली आहे. आणि मग त्याला हाक मारले गेलेले. प्रबुद्ध नारायण अतिशय समर्थ आहेत, त्या हत्तीच्या कर्णामध्ये व्यक्त झालेले आणि अवतार दीक्षा मिरवली गेलेले. तरी आता ताबडतोब हा हत्तीच्या कानातून तुम्ही बाहेर या. आणि हत्तीच्या कानातून बाहेर आले म्हणून कर्ण कानिफा हे नाव तुम्हाला साजेसं होईल.
ब्रह्मवीर्यापासून कानामध्ये उत्पत्ती झाली, म्हणून तुमचं नाव कानिपा हे सर्वज्ञ मूर्ती सर्वांना ज्ञात होईल, सर्व विश्वामध्ये प्रसिद्ध होईल असं जालिंद्रनाथांचं बोलणं ऐकलेलं आहे. आणि त्याच वेळेला ब्रह्मनंदन गुणनिधान असे महाराज म्हणू लागलेले आहेत की हे कर्णद्वाराच्या ठिकाणी ब्रह्मचारी सहजपणानं दोन्ही हात जोडलेले आहेत आणि जालिंद्रनाथांना नमन करू लागलेले. 16 वर्षाची मूर्ती आहे, वय लहान आहे, बाळ तनय दैदिप्यमान शोभायमान, सोन्यासारखी चकाकी तेज आहे. आणि मग जालिंद्रनाथांनी हात दिलेला आहे, कर्णसूथ कानिपनाथांना खाली उतरवलेला आहे, खांद्यावरती घेतलेला आहे आणि महादेवांच्या जवळ आले. खांद्यावरून जमिनीवरती कानिपनाथांना उतरलेला आहे. आणि मग सर्वज्ञ राशी कानिपनाथांनी महादेवांना नमन केलं. जनकासहित अग्निसहित आणि जालिंद्रनाथांना नमन केलेलं आहे. श्रीवंत हो असा आशीर्वाद दिलेला आहे. आणि मग महादेवांना नमस्कार करून अग्निदेवालाही नमन केलं, जालिंद्रनाथांना नमन केलं. अतिशय स्नेह भावानं महादेवांनी कवळून धरलेला आहे, आपल्या अंकावरती मांडीवरती बसवलं आणि अतिशय प्रेमानं लालन पालन करू लागलेले आहेत. जालिंद्रनाथांचं महादेव चुंबन घेऊ लागले, कानिपनाथाचं चुंबन घेऊ लागले आणि जालिंद्रनाथांना बोलू लागले, हे जालिंद्रनाथा, तुम्ही आता या कानिपनाथांना अनुग्रह द्या. अनुग्रह झाल्याच्या नंतर अज्ञान दशा संपण्यासाठी कर्ण कानिफा असं याचं नाव ठेवा. जसा सूर्योदय झाल्यानंतर अंधार संपला जातो, तशा पद्धतीने सर्व जणांचं व्यवसाय या बाळाच्या हातून होतील. आपल्या घरी द्रव्य असल्याच्या नंतर मग आपण काहीही विकत आणू शकतो, व्यवसाय सुचला जातो. धनसंपत्ती असल्यानंतर काहीतरी मार्गक्रमण होतं, व्यवसाय करता येतो. तशी अवस्था या बाळाची करावी. हे महादेवाचं बोलणं ऐकलं, जालिंद्रनाथांनी मान हलवलेली आहे आणि मग क्रियामंडन करण्यासाठी संकल्प करू लागलेले. तन मन धन काया वाचा दुर्गुणाचा त्याग केलेला आहे, तो संकल्प निकल्प झालेला आहे, निसंकल्प झालेला आहे. गुरुराजांना नमन केलेला आहे. आणि त्याच वेळेला जालिंद्रनाथांनी कानिपनाथाच्या डोक्यावरती हात ठेवला, कानामध्ये मंत्रावळी सांगितलेले. त्याच वेळेला अज्ञान सगळं संपून गेलं, ज्ञानाची प्राप्ती झाली. जसा अंधाऱ्या घरामध्ये दिवा लावल्याबरोबर त्या अंधाराचा नाश होतो, तशा न्यायानं मंत्रबीजाचा पाठ झाल्याबरोबर जे अज्ञानरूपी आहे ते सगळं संपलं गेलेलं आहे. अज्ञान नाहीच झालं, व्यक्ताव्यक्त सकळ भास झालेला आहे. मीच या चराचरामध्ये आहे, अहम ब्रह्मास्मी अशी अवस्था झाली. ब्रह्मदृष्टी संकलित झालेली आहे. गुरुमुखाच्या योगे करून हरी रुद्र आणि ब्रह्मरूप चैतन्य हे ऐक्य रूप आहे असं मानलं गेलं. असं झाल्याच्या नंतर ते 4ही जण उठलेले आहेत आणि पुढं बद्रिकाश्रमाच्या दिशेनं जाऊ लागलेले आहेत. महादेव, जालिंद्रनाथ, अग्निदेव आणि कानिपनाथ. मग जालिंद्रनाथांना अग्निदेव सांगू लागलेले आहेत की दत्त महाराजांनी जे जे तुला काही शिकवलं गेलेलं आहे ती सर्व विद्या तू कानिपनाथांना दे असं सांगितलेलं आहे. आणि अग्निदेव त्याच वेळेला अदृश्य झाले. उमापती महादेव ही तिथून अदृश्य झालेले आहेत. आणि मग दत्तकृपेची लहर जी आहे ती जालिंद्रनाथांनी कानिपनाथाच्या अंतकरणामध्ये साठवली गेलेली आहे. विद्या दिलेली आहे, विद्येचा अभ्यास दिला आणि त्याच्यामुळं तो विद्येचा अधिकारी झालेला आहे. सर्व अस्त्रामध्ये प्रवीण केला. संजीवनी अस्त्र, दैदिप्यमान दिलं, वाताकर्षण अस्त्र दिलं. जालिंद्रनाथांनी त्यांचं रक्षण केलं. आणि मग सर्व विद्येचं कारण जालिंद्रनाथांनी मात्र वात आकर्षण अस्त्र
हे कानिपनाथांना दिलं नाही, ते आपल्याजवळच ठेवलं. तर श्रोते म्हणतील की बाबा हे वात आकर्षण अस्त्र कानिपनाथांना का दिलं नाही? बाकी सर्व विद्या, सर्व शस्त्रास्त्र विद्या शिकवल्या, पण जालिंदरनाथांनी वात आकर्षण अस्त्र कानिपनाथाला न शिकवायचं कारण काय? तर संशयाचं कारण म्हणजे हत्तीच्या कानामध्ये जन्म झाला, त्या ठिकाणचा गुण हा आपोआपच अंगामध्ये राहत असतो, संचार करीत असतो. दांभिक बुद्धी त्या प्राण्याच्या ठिकाणी असते आणि म्हणून जालिंदरनाथांनी वात आकर्षण संजीवनी मंत्र ही अस्त्र राखून ठेवली. सर्व अस्त्रामध्ये कानिपनाथ निपुण झाले आणि मग महादेव अस्त्रदेवता यांना प्रसन्न करून कानिपनाथांना वरदान दिलं. त्याच्यानंतर स्तवनास्त्र जपलं गेलेलं सांगितलेलं आहे. सगळी दैवत आलेले आहेत, इंद्र आलेला आहे, वरुण आलेला आहे, शिवनी सहित सर्वजण या पृथ्वी तलावरती उतरले. दानव, मानव, आतळ, वितळ, सुतळ, पातळ, रसातळ, तळातळ, नागकुळ सर्वजण तिथं आलेले आहेत. चंद्र, सूर्य, गण, गंधर्व, यक्ष, किन्नर सर्वजण आले. विष्णू भगवंतासहित महादेव आलेले आहेत. त्याच्यानंतर गरुडासहित हनुमान आलेला आहे. दाशरथी राम, प्रभू रामचंद्र आलेले आहेत. विष्णू भगवंत आलेले आहेत. 52 वीर, जलदेवता, शंखिनी, डंकिनी, कालिके सहित अष्टभैरव, गणभैरव, पाताळनाथ, महादेव, गणपती बाप्पा सगळेजण आले. अशा किती देवतांचं वर्णन करावं? मृत्यूलोकामध्ये पूर्ण विख्यात 33 कोटी संख्या सांगितली गेलेली, तेवढे सगळे दृश्यमान झाले. सगळेजण समुदायानं आले आणि त्यांनी जालिंदरनाथांना नमन केलं. बद्धांजळे हात जोडून बोलते झाले, हे महाराजा कृपामूर्ती, कानिपनाथाला सद्विद्या प्राप्त झालेली आहे, तर त्याला योग द्यावा आणि कार्यालागी त्याला प्रवृत्त करावा, असं त्यांचं बोलणं ऐकलेलं आहे. दैवत सगळी बोलू लागलेली आहेत की तुम्ही वरदान सद्विद्येसह दिलेलं आहे आणि मग कोणत्या कारणासाठी? अग्नीच्या मोहासाठी अत्रिसूत तुमच्यासाठी विद्यमान झाले. अशा उभायताच्या भिडेवरून आम्ही तुम्हाला वरदान दिलं, पण पुढं अजून कुणाला वरदान देण्यासाठी आम्हाला भाग पाडू नका. पुन्हा पुन्हा तुम्ही अगणिताचे शिष्य पृथ्वी तलावरती निर्माण कराल, पण तुम्ही आम्हाला बरं म्हणा किंवा वाईट म्हणा, आत्ता मात्र इथून पुढं आम्ही कुणालाही वरदान देणार नाही, असं म्हणून सगळे देव विमानामध्ये बसलेले आहेत आणि जाऊ लागले. जालिंदरनाथांनी पाहिलं. जालिंदरनाथांना भयंकर राग आला. म्हणू लागले, माझा अनादर केलेला आहे आणि तुम्ही इथून जात आहात, पण माझा चमत्कार पहा. मग भस्म हातामध्ये घेतलेला आहे, वाऱ्याचं अस्त्र सोडलं आणि त्याच्यामुळं आकाशामध्ये प्रचंड असा चक्रीवादळ सुटलेला आहे. वाऱ्याचा तीव्र लोट लुटू लागलेला आहे आणि त्याच्यामुळं देवाची विमानं वाऱ्यासारखी आकाशामध्ये भ्रमण करू लागले. ते गंधर्वांनी पाहिलं. धनुष्याला बाण लावलेला आहे आणि लगेच सर्व देवांनीही आपले धनुष्य सज्ज केले. मग नाना अस्त्र जपून बाण नाथांच्या वरती सोडू लागले. हे जालिंदरनाथांनी पाहिलं. त्या सगळ्यांचं निवारण केलं. पर्वतास्त्र गंधर्वांनी सोडलं, त्याच्यावरती वज्रास्त्र इंद्रानं सोडलेलं आहे. यक्षानं आग्नेयास्त्र सोडलं, वरुणानं जलदास्त्र पावसाचं अस्त्र सोडलं, अश्विनी देवानं धुराचं अस्त्र सोडलं, दानवांनी नागाचं अस्त्र सोडलं. अशी पुष्कळ अस्त्र निर्माण झालेली आहेत. पण हरी आणि हर ही सगळे दृष्टीचा चमत्कार पाहू लागले. अशी अस्त्रे सोडल्याच्या नंतर जालिंदरनाथांनी पाहिलं. मग सर्व अस्त्रावरती मोहनास्त्र सोडून दिलेलं आहे. ते मोहनास्त्र अस्त्रामध्ये त्याच्यामध्ये प्रवेश केला. जालिंदरनाथ पाहू लागलेले, जालिंदरनाथांना नमन केलेलं आहे आणि अशी सगळी अस्त्र जालिंदरनाथांना नमून परत गेली. पण पर्वतास्त्र आणि वाऱ्याचं अस्त्र त्याच्यामुळं विमानं जे आहेत ती विमानं
स्वर्गामध्ये स्थिर झालेले आहेत. वात चक्र सगळं आटलं गेलेलं आहे आणि मग एकमेकांना बोलू लागलेले आहेत कसा विचार करावा. जी जी अस्त्र आपण सोडून देतो ती जालिंद्रनाथांना नमन करतायत आणि या पृथ्वी तलावरती निघून जात आहेत. तीव्र शस्त्रघाताच्या योगे करून द्वंद्व असं युद्ध करावं म्हटलं, त्याचा प्राण घ्यावं म्हटलं, त्याला स्वर्गवासी करावं म्हटलं, अशी जरी सगळ्यांच्या मनामध्ये वाटलं तरी आपण आता काय करावं, या पृथ्वी तलावरती उतरावं. मुदगल फरश अंकुश शक्ती घेऊन त्रिशूळ खड्ग भाले तोमर फरश मुरस पाडू कट्यार गदा चक्र बर्ची यंत्र दारुगोळा गुप्ती भाले तलवारी अशी किती शस्त्र आहेत, असंख्य शस्त्र, आणि त्या जालिंद्रनाथाचा प्राण घ्यावा असा विचार ते करू लागले. हे जालिंद्रनाथांनी पाहिलं आणि त्यांनी त्याच्यावरती कामिनी अस्त्र सोडून दिलं. कामिनी अस्त्रावरती पवित्र काम अस्त्र सोडून दिलं. कामिनी अस्त्र प्रकट झालं. अगणित अशा स्त्रिया अतिशय सुंदर तेजोभयीत निर्माण झालेल्या आहे आणि त्या सर्वांना कामवार्ता दाखवू लागल्या. त्या स्त्रिया कशा होत्या? रंभा उर्वशी मेनका तिरोत्तमा यांनाही लाजवेल इतक्या सुंदर. भुयाचं बाण मारू लागलेले आहेत, नेत्र कटाक्ष करू लागलेले आहेत आणि कामाचे बाण त्यांच्यावरती सोडू लागल्या. ते कामास्त्र हृदयामध्ये शिरलं गेलेलं आणि त्याच्यामुळे सगळेजण लंपट झाले. प्रणय युद्ध असं उसळलं गेलं. एकीच्या ध्याने लागले आणि नम्रपणे विनंती करू लागले. त्यावेळेला त्या रानोरान पळू लागल्या. पण बद्रिकाश्रमामध्ये बोरीची झाडं, त्याचं वर्णन करायला शब्द नाहीत. अतिशय काटे आणि त्या काट्याच्या झाडामध्ये त्या स्त्रिया शिरलेल्या आहेत. त्या स्त्रिया त्या काट्याच्या बोरीच्या झाडामध्ये शिरल्यानंतर ही सगळी दैवत त्या स्त्रियांच्या पाठीमागं पळू लागलेले आहेत. झाडावरती चढू लागली. एक झाडावर एकाच्या वरती असे चढले गेलेले आहेत आणि मग सगळे वृक्ष हे त्या दैवतांनी व्यापून गेले. हे जालिंद्रनाथांनी पाहिलं. मग स्पर्शास्त्र मंत्राचा जप केलेला आहे आणि भस्म सोडून दिलं. स्पर्शास्त्र प्रगट झाल्याबरोबर सगळ्या कामिनी जी झालेली प्रेरकता आणि त्या स्त्रियांनी ताबडतोब उड्या जमिनीवरती टाकलेल्या आहेत. त्याच्या पाठीमागं देव उड्या टाकू लागले. पण स्पर्शास्त्रानं पायाला धरलेलं होतं तसेच त्या झाडाला लोंबकळू लागलेले आहेत. खाली डोकं झालेलं आहे, पाय वरती झाडाला चिकटलं गेलेला, फांदीला चिकटलेले आहेत. मध्ये सगळे देव लोंबकळू लागलेले आहेत. मुकुट जमिनीवरती पडलेले आहेत. डोक्याचे केस मोकळे सुटलेले आहेत आणि जसं सुगरणीचं घरटं असावं, चिमण्याचं घरटं असावं, तशी अवस्था देवांची झाली. त्या झाडाच्या फांदीलाच ते लोंबकळू लागले आणि अशा पद्धतीनं त्या झाडाच्या फांदीला उपारटे झोके देव घेऊ लागलेले आहेत. हे उमापती आणि रमापती महादेवानी भगवंतांनी पाहिलं. दोघंजण गदगदा हसू लागले आणि म्हणू लागले, बरं झालं, यांना आतापर्यंत असा गुरु मिळालेला नव्हता. आणि मग सर्व स्त्रिया जमिनीवरती आलेल्या आहेत आणि त्या सर्व स्त्रियांनी काय केलं, देवांच्या अंगावरची वस्त्र फेडून घेतलेली आहेत आणि सर्व वस्त्र जालिंद्रनाथापाशी आणून दिली. आणि मग जालिंद्रनाथ कानिपनाथांना हळूच खुणेनं सांगू लागले, देव सगळे नग्न झालेले आहेत, त्यांना वस्त्र नेसवून ये. मग कानिपनाथ त्यांनी वस्त्र घेतलेले आहेत आणि ज्याच्या त्याच्यापाशी जाऊन नेसवू लागलेले आहेत. ती वस्त्र नेसवत असताना देव बोलू लागले, अहो तुमच्या गुरुची करणी विपरीत आहे. अतिशय बलाढ्य असं सामर्थ्य आहे, ज्याची ब्रह्मांडभर कीर्ती आहे आणि तेच गुरु त्यांनी आम्हाला या झाडाला लोंबकळलं गेलेलं आहे. तेव्हा
काणीपणात म्हणू लागले की माझ्या गुरुला चोरून मी ही सर्व वस्त्र तुम्हाला परिधान करतो आहे. तुमची नग्न अवस्था, तुमची सर्व कीर्ती अपकीर्ती होईल, पण हे वस्त्र नेसवल्याच्या नंतर तुमच्या पायावरती मी डोकं ठेवीन. पण तुम्हाला काय करावं लागेल तर माझ्या गुरुला शरण जावं लागेल आणि माझा गुरु पाहून तुम्ही मला वरदान द्यावं लागेल, कृपा करावी लागेल. मनामध्ये दृढ विचार केल्याशिवाय, हे वरदान दिल्याशिवाय, वचन दिल्याशिवाय जालिंदरनाथ तुम्हाला सोडणार नाहीत असा निश्चय करून मग प्रसन्न चित्तानं वरदान द्या. ज्या ज्या अस्त्राचा विचार होईल त्या त्यावेळेला तुम्ही प्रगट होऊन ते कार्य प्रदान करा, काणीपनाथाला वरदान द्या असं सांगितल्याच्या नंतर जालिंद्रनाथाने विभक्तास्त्र सोडलं. विभक्तास्त्र सोडल्याबरोबर सगळे देव मुक्त झाले. वस्त्र सावरून जालिंद्रनाथांच्या जवळ आले. मग सगळ्यांनी नमस्कार केला आणि म्हणू लागले की या काणीपनाथाला आम्ही वरदान देऊ, स्वतः येऊन याचं कार्य पूर्ण करू. याच्यानंतर जालिंद्रनाथ पुढं साबरी विद्येचं कवित्व करतील, त्याच्यासाठी तुम्ही सहाय्य व्हावं, कृपा करावी. या काणीपनाथासाठी सहाय्य व्हावं. आणि मग सगळ्यांनी अवश्य म्हणून वचन दिलं. सहाय्य हो असा वर दिलेला आहे. आणि असं म्हणून देव विमानामध्ये आरूढ होऊन स्वस्थानाला निघून गेले. याच्यानंतर विष्णू भगवंत आणि उमापती महादेव काणीपनाथ जालिंद्रनाथ बद्रिकाश्रमामध्ये स्थिर झालेले 3 रात्र तिथं राहिले. तिथला जो स्वाद आहे, दुंडीचा मुलगा नरहरीच्या वंशामध्ये जन्माला आलेली मालू हे ग्रंथ करते आपल्याला सांगतील. स्वस्ती श्री भक्ती कथासार सम्मत गोरक्षकाव एकमेवार सदा परिशोधभावी चतुर्द्वादशाध्याय. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभम भवतु श्रीरस्तु. श्रीनवनाथ भक्तिकथासार 12वा अध्याय समाप्त. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.